देव जाधव असा एक वरचावा करायला बघतो संपूर्ण महाराष्ट्रात सहयोग विचाराने छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने. तुम्हाला सांगतो मध्ये एक महाराष्ट्रात बरेच सभा झाली, बरेच महाराष्ट्रात हंगामा झाला, बरेच महाराष्ट्रात रॅल्या झाल्या, बरेच महाराष्ट्रात भडकाऊ झालं, बरेचसे झालं महाराष्ट्रात असं व्यक्तित्वमत्व वादावगरज शांतिभंग करण्याचा. संपूर्ण महाराष्ट्रात एक मॅटर औरंगजेबची कबर जिथं राजासिंग टायगर भारताच्या एका हिंदूची मांग आहे. देवेंद्र फडणवीस म्हणलं औरंगाबादचा महिमा मंडळ महाराष्ट्रात नाही चालणार, लवकरच तारीख देईन म्हणला त्याची कबर उकडून फेकावी. मग महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात बरेच नेता, बरेच राजकारणी लोक, बरेच संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण भडकाऊ राजकारण चालू आहे, संपूर्ण जातीवाद राजकारण चालू आहे, संपूर्ण त्याची अलग क्रेज, अलग पॉलिटिक्स, अलग राज्यातली प्रत्येक राज्यातली अलग पॉलिटिक्स चालू आहे. राज्यात अलग पॉलिटिक्स चालू आहे, अलग ही चालू आहे. मी महाराष्ट्र राज्याला काय म्हणतो, महाराष्ट्रातल्या जनताला विभागाला तुम्हाला सांगतो ते महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो आता एक महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो आपलं बीडचं प्रकरण, संतोष देशमुखाचं प्रकरण आज कमीत कमी 3-4 महिने आता किती प्रकरणं पेटले, किती गाजले महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या विभागासाठी. मग त्यानंतर खोक्यानं एका तरुणाला मारलं, त्याला हे केलं, पायाला मारलं, ह्याला मारलं, बुजुर्गाला मारलं, कसलं बेदम हत्या केली. ते पण कार्यकर्ता कोणाचा सूर्यदत्त भविष्यात मुख्यमंत्री पण खोक्या म्हणलेला. खोक्या काय म्हणलेला, अण्णा कुठल्या पार्टीत जायला, अण्णा कुठल्या पक्षात जायला, अण्णाबरोबर मी येणार, असं सूर्यदत्तचा खोक्या म्हणलेला कार्यकर्ता. ते मुलगा पत्र्याच्या शेअरमध्ये राहणार, त्याची साऊथच्या हिरोनी एंट्री करणार, साऊथच्या हिरोनी तिची एंट्री करणार, हेलिकॉप्टरने एंट्री, गाड्याचा तापिला. मग ते गोरगरीब हरणाची तस्करीतले मग ते खोक्या गावला. मग खोक्या गोरगरिबाला मारतो, ह्याला मारतो. मग सूर्यदत्त महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री झाला. मग सूर्यदत्तला म्हणावं एवढं सोपं नसतं महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री, तुम्ही आमदार आहे खोक्या म्हणा. मग सूर्यदत्त म्हणला एवढा पैसा उडवते खोक्या, ही पैशाचा तापिला, पैशाच्या गड्ड्या, 2-2 हजारच्या नोटा, 500-500च्या नोटा, 200-200 नोटा. मग सूर्यदत्त म्हणले हे लेबरचा पैसा आहे, पण लेबरचा एवढा पैसा आला कुठून, अशा नोटा उडवते. महाराष्ट्रात भलतंच राजकारण चाललंय, भलतंच पेटायला लागलंय, हे चालले. पण महाराष्ट्रातली जनता सुद्धा महाराष्ट्रातल्या गोरगरीबावरनी भ्रष्टाचार व्हायला लागला, अत्याचार व्हायला लागला. त्या गरीबाला मारलं खोक्याने, केलं, पायाला मारलं, फ्रॅक्चर केला, ही केला. खोक्याला का अटक करत नाही, पोलीस सुद्धा दोनदा लागले. खोक्या अजून गावाना काय चाललंय, महाराष्ट्रातल्या कानून कायद्यात काय सुविधा आहे का नाही, महाराष्ट्रातल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय करायला लागले, महाराष्ट्रातल्या राज्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय करायला लागले. मी पुन्हा महाराष्ट्रात पुन्हा येईल एवढा भ्रष्टाचार, एवढी गुंडगिरी, हुकुमशाही, हे कुठं तर थांबायला पाहिजे, कुठं तर हिट करायला पाहिजे. जय हिंद, जय शिवराय.